या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये 29 पैकी 21 महानगरपालिकेत या पक्षाला भोपळाही फोडता आलेला नाहीये. साहेबाला मोठा भोपळा मिळाला. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आता जानेवारी 2026 मध्ये जर शरद पवार या राजकीय नेत्याचं मूल्यांकन करायला जर कोणी बसलं तर ते 0 असेल. मित्रांनो नमस्कार. महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या निकालानंतरची जी काही विश्लेषणं तुमच्या समोर येत आहेत त्यात अनेकांनी प्राधान्यानं ज्या विषयावरती बोलणं पसंत केलंय ते म्हणजे शरद पवार या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या आधारवाडाचा जो काही उदयास्त झालाय, उदयास्त म्हणण्यापेक्षा अस्त होत चाललाय आणि त्या अस्ताचा जो काही एक इफेक्ट या महानगरपालिकेच्या निकालांवर दिसतोय आपल्याला, म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे, संभाजीनगर, कल्याण डोंबिवली, सांगली, अकोला आणि भिवंडी 29 पैकी या 8 महानगरपालिकांमध्ये यांना फुटकळ असं यश मिळालं आहे. कुठे 1 जागा, कुठे 3 जागा. पुणे जिल्हा हा त्यांचा स्ट्रॉंग होल्ड असलेला बालेकिल्ला म्हटलं जायचं. तिथं शरद पवारांना अगदी 3 जागा मिळाल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांसोबत असतानाही त्यांना खातं खोलता आलेलं नाही. ठाण्यात 12 जागा मिळाल्या आहेत. त्या सगळ्याच जागा म्हणजे जितेंद्र आव्हाडांची कृपा आहे. जे आव्हाडांचा जो होल्ड आहे त्यामुळे सगळं झालेलं आहे. संभाजीनगरमध्ये 1, कल्याण डोंबिवलीमध्ये 1, सांगलीत 3, अकोल्यात 3, भिवंडीत 12. भिवंडीतल्या 12 जागाही या सगळ्या मुस्लिम धार्जिण्या त्यांच्या धोरणांमुळे. हे सगळं लक्षात घेतलं तर तुमच्या ध्यानी एक गोष्ट येईल की शरद पवार हा जो काही बागुलबुवा महाराष्ट्राच्या राजकारणात उभा करून ठेवला होता, त्याच्या पदरी 21 महानगरपालिकांच्या निकालानंतर मोठासा भोपळा आलेला आहे. म्हणजे आज देवेंद्र फडणवीस हे जे काही व्यक्तिमत्व आहे भारतीय जनता पक्षाचे सर्वेसर्वा महाराष्ट्रातले, त्यांच्याबद्दल बोलताना सातत्याने शरद पवारांशी तुलना केली जाते. त्या शरद पवारांची खरोखरच देवेंद्र फडणवीसांशी तुलना करण्याची योग्यता आहे का? अतिशय धाडसी विधान करतोय मी, पण खरोखरच अशी योग्यता आहे का? कारण शरद पवारांच्या समकालीन नेत्यांच्या, राजकीय नेत्यांच्या मांदियाळीत जर आपण काही लोकांची जी नावं घेतली तुमच्या लक्षात येईल. वसंतदादा पाटलांपासून यशवंतराव चव्हाणांना ते आपले गुरु मानत असले आणि त्यानंतर वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून ते मोठे झाले. त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या, पण शरद पवार आणि त्यांच्या बरोबरीनं ज्यांचं नाव घेतलं जायचं ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांच्या मनाचा ताबा जसा बाळासाहेबांनी घेतला होता तसं त्यांच्या अमोघ वक्तृत्वानं या शिवसैनिकांच्या मेंदूचाही ताबा घेतलेला होता. इतका डीप इम्पॅक्ट हा बाळासाहेबांचा त्यांच्या संघटनेवर होता, त्यांच्या शिवसैनिकांवर होता. त्यामुळे बाळासाहेब लार्जर दॅन लाईफ अशी एक इमेज घेऊन या महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत होते आणि त्यांना दैवत समजण्या इतकी शिवसैनिकांची मानसिक अवस्था किंवा मानसिकता झालेली होती. एक थेट साधं सोपं सरळ उदाहरण तुमच्या समोर बसलेलं आहे. कुणाची काही मतं वेगवेगळे असू शकतात, पण आज बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा दिसली की नकळतपणे हे हात जोडले जातात. दैवता समान ते होते, आहेत, राहतील. अनेक वदंत आहेत त्यांच्याबद्दल, कोण काय बोलतं, पण तुमच्या मनपटलावर जेव्हा एखादं चित्र कायमचं कोरलं जातं ना, ते कोणी पुसू शकत नाही. ही त्या राजकीय नेत्याची जी काही प्रतिमा आहे ना, ती प्रतिमा निर्मितीसाठी जी मेहनत घेतलेली आहे त्या नेत्यानं, ते त्या नेत्याचं कर्तृत्व आहे. शरद पवारांचं कर्तृत्व काय? बाळासाहेबांच्या प्रेमात असलेले हजारो लाखो शिवसैनिक, मराठी माणसं ही आजही या महाराष्ट्रात आहेत. शरद पवारांच्या प्रेमात असलेला मराठी माणूस दाखवा, मुसलमान दाखवा, इतर कुठलाही भाषिक दाखवा, अशक्य आहे. कारण शरद पवार हे काही लवेबल इमेज असलेलं व्यक्तिमत्व नव्हतं. नाही, शरद पवार कोणाचं दैवत असेल, पण ते दैवत फक्त राजकीय लाभापोटी त्याला दगडाला शेंदूर फासून त्याला देव बनवलेलं ते दैवत आहे ते. कारण त्यांच्याकडे तो करिश्मा नव्हता, त्यांच्याकडे ते वक्तृत्व नव्हतं, त्यांच्याकडे असं काही व्यक्तिमत्वही नव्हतं की ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते जिंकले, असं काही नव्हतं. बाळासाहेब ज्या पद्धतीनं ॲपियर व्हायचे कुठेही, कुठल्या सभेत, कुठल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा कुठेही, अगदी महाराष्ट्रात
जिथे जिथं ते गेलेत त्यांचं कारमधून उतरणं असो किंवा अगदी दमदार पावलं टाकत सभास्थानी पोहोचणं असो, हा सगळा प्रवास आहे ना शिवसैनिक डोळे भरून पाहायचे. असं कधीच शरद पवारांच्या नशिबी आलं नाही. कारण शरद पवार शरद पवार होते. त्यांचा एकच अजेंडा होता, की जे लोक निवडून येऊ शकतात, अशा लोकांना हेरणं, त्यांचा एक कळप बनवणं आणि त्या कळपाचं नेतृत्व करणं. म्हणजे जे संस्थानिक जे आहेत जागोजागी, निंबाळकर असतील, मोहिते असतील, पाटील असतील, अशा मंडळींना जवळ घेणं, त्यांच्या कारखानदारीला अभय देणं, त्यांच्या उद्योग व्यवसायांना वाढवण्यासाठी मदत करणं आणि पुढे त्यांची जी काही राजकीय घराणेशाही आहे त्यांना खतपाणी घालत राहणं आणि त्यातून मिळालेलं नेतेपण हे शरद पवारांचं नेतृत्व होतं. ते नेतृत्व किती काळ टिकणार आहे, हा जो काही विचार किंवा हा जो काही अभ्यासाचा जो काही भाग जो होता, तो जर नीट अभ्यासला तर तुमच्या लक्षात येईल, की शरद पवार असतील किंवा त्यांचे उत्तराधिकारी म्हणून आज अजित पवार त्यांचा अख्खा पक्ष घेऊन बाहेर पडलेले आहेत. या मंडळींची हालत काय झाली आहे? कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे, आज भले शप आणि अप असे गट जरी असले, तरी या गटातले लोक जेव्हा फुटून जातात, दुसरीकडे जातात, तिथून निवडून येतात. यांचा पक्ष रिकामा झालाय. आज अजित पवार इकडे-तिकडे हातपाय मारून कारण ते महायुतीत सत्तेत आहेत. राज्य सरकारच्या या एका मोठ्या स्थानी बसलेले आहेत उपमुख्यमंत्री म्हणून. तर त्यांच्याकडे अर्थ खातं आहे. त्यांच्या मंत्र्यांकडे अनेक अशी खाती आहेत, की ज्याच्यावरती राज्याची भिस्त आहे मोठ्या प्रमाणात. आणि हे सगळं जे काही लाभाचं स्थान आहे त्याच्यामुळेच ते आज कुठेतरी आपला जो काही गट आहे तो टिकवून ठेवून वाटचाल करतायत. पण आज त्यांचाही सोपडा साफ झालाय. पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, ही खरं तर पवार फॅमिलीची ही बलस्थानं होती ना, बालेकिल्ले होते. हे बालेकिल्ले साफ झोपून टाकलेले आहेत. या स्थितीमध्ये जर आपण आज फक्त शरद पवार या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याचं जे जो खऱ्या अर्थानं बागुलबुवा होता, मोठा नेता वगैरे काही नाही. कारण मोठे नेते जे आहेत ते खऱ्या अर्थानं मोठे नेते आहेत. शंकरराव चव्हाणांपासून ते यशवंतराव असतील, वसंतदादा असतील, अगदी अशोक चव्हाणांचे पिताश्री शंकरराव चव्हाण वगैरे ही सगळी नावं घेत असताना आणि या सगळ्या काँग्रेसी विचारांच्या विरोधात उभा ठाकलेला एक मराठमोळा नेता, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, लार्जर दॅन लाईफ म्हणजे ह्या सगळ्यांपेक्षाही जर पराकोटीची लोकप्रियता मिळवलेला नेता बाळासाहेब ठाकरे. यांच्याशी कुठेच तुलना न होणारा शरद पवार नावाचा जो काही खुजा राजकीय नेता जो होता, ज्याने सातत्यानं स्वतःला या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकीय पटलावर सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणून राहण्यासाठी जो आटापिटा चालवला होता, त्यासाठी आपलं डोकं वापरलं. मागेही म्हणालो होतो, की अभ्यास करून पास होणाऱ्यातली जी काही विद्यार्थी लोकांची जी काही एक जातकुळी असते, त्या जातकुळीच्या बाहेरचा हा विद्यार्थी होता. म्हणजे प्रचंड हुशार, पण अभ्यास करून, परीक्षा देऊन, चांगला पेपर लिहून पास व्हायचंच नाही. काळाकांड्या करायच्या, कुठून कॉप्या करायच्या, काहीतरी करायचं आणि मग त्यात पास व्हायचं, हे ठरवलेला आणि त्यात तोंडघशी पडलेला, नापास झालेला हा विद्यार्थी आहे. हे शरद पवार ज्या पद्धतीनं त्यांच्या राजकारणात नापास होत जात होते ना, म्हणजे ते प्रत्येक वेळेला त्यांना कधी सत्ता मिळाली नाही. कारण त्यांचा जो काही गट असायचा, तो काही एक हाती राज्याचं नेतृत्व करण्याइतपत संख्याबळ कधी जमा करू शकला नाही. आणि हे अजित पवार स्वतः तोंडाने बोललेले आहेत. असं असताना आज या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये 29 पैकी 21 महानगरपालिकेत या पक्षाला भोपळाही फोडता आलेला नाही आहे. साहेबाला मोठा भोपळा मिळाला आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, की आता जानेवारी 2026 मध्ये जर शरद पवार या राजकीय नेत्याचं मूल्यांकन करायला जर कोणी बसलं, तर ते 0 असेल, हे एवढं निश्चित झालेलं आहे. त्यामुळं आजवर शरद पवारांची बाळासाहेबांबरोबर, यशवंतराव चव्हाणांबरोबर, वसंतदादांबरोबर जी काही तुलना होत होती, ती कशी फसवी होती, कशी भ्रामक होती, हे तुमच्या लक्षात आलं असेल. कारण शरद पवार हा माणूस तेवढी लायकी नसलेला राजकीय पुढारी होता. निवडून येण्याची जी काही क्षमता असलेली मंडळी जी आहेत, त्या मंडळींना अंजारून, गुंजारून, चुचकारून आपल्या सोबत घेत एक मोठा कळप तयार करणं आणि त्या कळपाचं नेतृत्व करणं, हेच त्यांचं काम होतं आणि हे त्यांचं कसब होतं. ते कसब काही अंशी मान्य केलं तर त्यांना
निव्वळ या कसबाच्या जोरावर मिळालेलं जे काही आजवरचं राजकीय यश आहे किंवा त्यांनी एक मोठा राजकीय नेता म्हणून जे काही ते वावरलेत इतकी वर्ष, तीच त्यांची कमाई होती, राजकीय कमाई. आता ती कमाई पुरती डबघाईला आलेली आहे. त्यामुळं संपलेले शरद पवार हे आता स्पष्ट दिसतायत. आता त्यांना संपवण्यात देवाभाऊचा वाटा किती यावर आपण यापूर्वी अनेकदा बोललेलो आहोत. असंख्य वेळा बोललेलो आहोत. असे संपत चाललेले शरद पवार या महानगरपालिका निवडणुकीत पुरते संपलेत, म्हणजे शून्यावर आलेत आणि हा शून्य छोटा-मोठा नाही, इट्स अ बिग झिरो आणि हा बिग झिरोच शरद पवारांची जी काही राजकीय कारकीर्द आहे, त्याला पूर्णविराम लावणारा ठरणार आहे. हे झालं माझं मत. तुम्हाला काय वाटतं? या निवडणुकीत जो काही भोपळा मिळाला आहे साहेबांना, आधारवडाला, त्या आधारवडाच्या पारंब्यांना कोण-कोण लोंबकळून कुठे गेलं ते तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे. पण या भोपळ्याबद्दल तुमचं मत काय आहे? हे जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.